वहिनी कामावर तेवढी श्रद्धा आहे त्यांची. म्हणजे श्रद्धेवर तेवढं प्रेम आहे त्यांचं. काय म्हणजे कामावर माझं तेवढं प्रेम आहे, काम त्याच्यामुळे ओव्हर टाइम करतो मी. भाऊजी जे काय बोलायचं ते क्लिअर बोला ना. आता 4 दिवस जॉईन झाली ती. मग अक्षयराव लय निवांत बसले. चला निघायचं, आपल्याला उशीर होतोय. निघू ना मग, जाऊ ना. आता अजून आहे 10-15 मिनिटं टाइम आहे. 10-15 मिनिटं मला उशीर होतोय, निघायचं ऑफिसला लवकर. आता ऑफिसला तर जायचं ना, मला लई गडबड असते ऑफिसला जायची, पण थोड्या टायमिंगला नाही, आमचा टायमिंग मॅच झाला पाहिजे त्या हिशोबाने. तुझं बरं आहे हो, कवा जायचं कवा यायचं. कावा यायचं म्हणजे जेव्हा भरण तवाच जायचं, जेव्हा सुटन तवाच यायचं ना. ए पण अक्षय काय म्हणतो, मला लय कटाळा आला होते कामाचा, लय बोर होतंय ते काम, नकोच आपल्याला ते ऑफिसचं. का रे येडे, कामासारखी मजा आहे का? किती मजा आहे ऑफिस मध्ये, नुसतं असं करमत आहे ना, भारीच वाटतं. मला असं वाटतं की घरीच नाही, ऑफिस मध्येच थांबा. तू बरं आहे, नोकरी बी आणि छोकरी बी. अरे यार हळू ना, बायको माग. हा बायको तुला तसंच पाहिजे, नोकरी करतो. ती श्राद्धा काय दिसते राव ती, बघितलं ना काय कस तरी भाडकाव तू माझ्या आधी टाव खाल्लं तिथं. अरे आपली सवयीची, कोणी आले नवीन आपण लगेच. अरे एक तरी सुडीचा मित्रासाठी कोणी नवीन मॉडेल आलं का पटीलच, कोणी नवीन मॉडेल आलं का पटीलच. त्यासाठी थोबड चांगलं पाहिजे, असं दाढी वाढून येतो बोकडावानी. दाढीवर पुरी पिदा राहू दे, त्याच्यामुळे सांड्या येतो. सांड्या खांड्या राहू दे, तुला भेटली बायको, तुला बायकोला जाऊ. गप्प हळू बोल ना, ऐकन ना ती, ऐकन मग घरचे खायचे वांदे करशील ना. बरं जायचं का? बरं तू एक काम कर, काय जाय तू आवरून ये, मी बी आवरतो. दोघं सांगत जाऊ ना. मग तू असं येणार आहे का ऑफिसला? बरं मी शर्टिंग बिर्टिंग करून आलो, टाय बी घालून टाकाटाक. मी बी आवरतो. आवर लवकर. डाबा बी बघ, आज तुला माझ्या डाब्यातलं खाऊन देणार नाही बघ, दरवेळेस खातो. बॅग घेऊन ये माझी. हा आणते. डाबा टाकून आण. ऐका ना, मी तुम्हाला म्हंटल होतं ना आज नको जाऊ ऑफिसला, मग शॉपिंगला जायचं होतं ना. लय महत्वाचं काम आहे तिथं, मी नाही गेलो तर ऑफिसचे काम कोण करणार आहे? हा पण नको ना जाऊ, दुसऱ्याला कोणाला तरी सांगा ना तुमचं काम. माझं काम दुसरं कोण कसं करेल? निघतो तू आलेल पगार, आता थांब ना, आता संपलं, थोडा उसने पाणी घेतले होते त्याच्यामुळे देऊन टाकले, दिन ना तुला आता पुढच्या महिन्यात. आपण एवढं पगार जातो कुठं तुमचा? मग घरी उशीर होतोय. घरी हा आलो थांब. घरी जातो ठीक आहे, पण अहो सगळं घरातले कबड ठीक आहे, तुम्ही सामानांना वगैरे पैसे वगैरे देता ठीक आहे, त्याचा हिशोब ठेवते, पण तुम्ही ओव्हर टाइम वगैरे पण करतात ना, मग त्याचे पैसे जातात कुठं? त्याचे पैसे अजून दिले नाही त्यांनी, ते दिल्यावर मग देतो ना तुलाच घरी. पण आपलं ठरलं होतं ना आज जायचं, मग तुम्ही कशाला आज ऑफिसला? अगं ठरलंय मला माहिती आहे, पण तिकडं बी महत्वाचं आहे, तिकडे बी लक्ष द्यावं लागतं ना, असं आहे ना. नाही तर तुला माहिती मग मी तुला नेलं नसतं का? नेला असतो. हा मग आता कसं, त्याच्यामुळे ओव्हर टाइम करतो मी. कोणासाठी करतो? तुझ्यासाठी. मला कोणासाठी करायचं काम? कोणासाठी काम व्हायचं? हा पण वर्ष झालं, वर्षभरातून तुम्ही नीट फिरायला पण नेलं नाही मला. आईला अक्षयच्या वहिनीचं काहीतरी चाललंय, भांडणच चाललंय वाटतं. देतो दोघात आग लावून, म्हणजे श्रद्धा माझीच. बघू त्याच्याकडे थांब. तर बघ तो बी आला, जावं लागेल. बरं चल निघू. तर बघ संदीप बी आला. काय हो, घ्या ना सुट्टी आज. काय वहिनी काय झालं, कोण मारता एकमेकांना? बघा ना, शॉपिंगला जायचं होतं, त्यांना म्हटलं आज सुट्टी घ्या, कामावरती तरी चालले तोंडवरती करून कामाला. सांगा ना, ते दिवाळीचं ते राहिले शॉपिंग ते करायची, मला पण माझी शॉपिंग करायची, साडी ते घ्यायचंय. आणि तुम्हाला माहितीये का, हे ना ऑफिस मध्ये ओव्हर टाइम ते पण करतात, माहितीये का? वहिनी कामावर तेवढी श्रद्धा आहे त्यांची. श्रद्धा म्हणजे श्रद्धेवर तेवढं प्रेम आहे त्यांचं. प्रेम श्रद्धा काय म्हणजे कामावर माझं तेवढं प्रेम आहे, काम त्याच्यामुळे ओव्हर टाइम करतो ना मी. भाऊजी जे काय बोलायचं ते क्लिअर बोला ना. आता 4 दिवस झाले जॉईन झाली ती. भाऊजी नीट तर सांगून जा. श्रद्धा, अच्छा श्रद्धा प्रकरण चालू आहे काय? तरीच अच्छा तर येऊन दे बघतेच. आणि तरी म्हटलंय पैसे कुठे जातात, घरात पैसे देत नाही एवढे, आणि नुसते म्हणतात पैसे संपले पैसे संपले पैसे संपले. थांबा चांगलं बघतेच, आता येऊन दे यांना. बघते.